नेवर शेअर युअर प्लॅन्स. तुमच्या प्लॅन्सबद्दल सगळ्यांना सांगणं किती धोकादायक ठरू शकतं आणि कसं धोकादायक ठरू शकतं हे प्रत्येकाला आपापला अनुभव येऊ शकतो. म्हणजे काय होतं, की तुम्ही तुमचे मोठे प्लॅन्स सगळ्यांना सांगता, अनाउन्स करता, की मी हे करणार आहे, मी यावर्षी इकडे जाणार आहे, मी हा बिझनेस सुरू करणार आहे, मी पुढच्या वर्षी हे अचीव्ह करणार आहे. आणि होतं काय, की सुरुवात करण्याआधीच आपण ते सगळ्यांना सांगून होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही पण हे करत असाल तर आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे एव्हरी प्लॅन्स डज नॉट नीड ॲन ऑडियन्स. म्हणजे काय की चीनमधल्या एका तत्त्वज्ञानामध्ये ना खूप आधी सांगून ठेवलंय की तुमच्या ध्येयाबद्दल खूप कमी बोला आणि त्यासाठी जास्तीत जास्त काम करा. आता हे ऐकायला आपल्याला साधं वाटतं. म्हणजे मी पण त्या फेजमधनं आहे की बऱ्याचदा काही गोष्टी डोक्यामध्ये असतात आणि त्या इम्प्लिमेंटेशन करायच्या आधीच आपण लोकांना सांगतो. पण ऐकायला हे साधं वाटतं कारण पण ना यामागे खूप मोठी सायकॉलॉजी आणि ती इंटरेस्टिंग आहे, की आपण एखादा मोठा प्लॅन लोकांना सांगतो. समोरच्यांकडनं आपल्याला अशा रिएक्शन मिळतात, की "यार वाह! भारी आहे. तू नक्की करशील हे" किंवा "तू खूप मोठं काहीतरी करू शकतोस." आणि काय होतं त्यावेळेला आपल्याला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि आपण अजून काहीच अचीव्ह केलेलं नसतं, तरी पण आपल्या मेंदूला एक अचीव्हमेंट झाल्याची फीलिंग येते आणि कधी-कधी हीच गोष्ट आपल्या ॲक्शन्स कमी करते. आणि मग दुसरी समस्या आहे, की प्रत्येकाला तुमचं व्हिजन समजेलच असं नाहीये, की तुम्हाला एखादी गोष्ट मोठी दिसतेय, ती त्याला खूप अनरिअलिस्टिक वाटू शकते, की असं थोडी असतं किंवा तो डायरेक्ट म्हणू शकतो, "हे तुला जमणार नाहीये. आधी जे करतोयस तेच बरं आहे किंवा तेच नीट कर." मग होतं असं, की असं जेव्हा कोण म्हणतं, की आपण आपल्या प्लॅनवरती डाउट घ्यायला लागतो. यार खरंच हा बोलतोय ते बरोबर असू शकतं किंवा मग याचा अर्थ असा नाहीये, की तुम्ही कोणाला प्लॅन आपले शेअर नाही केले पाहिजेत. पण ते आपण कोणाला शेअर करतोय? मग ते आपले मेंटॉर आहेत का? ते आपली टीम आहे का? आपला बिझनेस पार्टनर आहे का? किंवा ज्याच्याकडून तुम्हाला जेन्युइनली फीडबॅक मिळतोय का? अशा लोकांना ते शेअर केलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा अनाउन्समेंट आणि अचीव्हमेंट याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तो खूप उशिरा कळतो बऱ्याचदा. आपण असं म्हणू शकतो, की मी हे करणार आहे किंवा मग शांतपणे त्या कामाची सुरुवात करून एक दिवस लोकांना दाखवू शकतो, की यार मी करून दाखवलं. खरं सांगतो, की दुसऱ्या लोकांनी आपल्यावरती डाउट घेण्यापेक्षा आपण त्याला सुरुवात करून प्रूव्ह केलेलं कधी पण चांगलं. म्हणजे ते मग एखादा बिझनेस सुरू करायचा असेल, करियर बदलायचं असेल किंवा मग नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल. सगळ्यांना सांगण्यापेक्षा आपण आधी त्याच्यावरती काम करूयात, प्लॅन करूया, एक्झिक्यूट करूया, मिस्टेक करूयात, शिकूयात आणि मग रिझल्ट तयार होतो आपलाच, की म्हणजे तुमच्या स्वप्नांना खरं म्हणजे टाळ्यांची गरज नसते. तुमच्या स्वप्नांना आपल्या म्हणजे तुमच्या मेहनतीची गरज असते. तुम्ही पण माझ्यासारखेच किंवा तुम्हाला पण ती सवय असेल, की आपले प्लॅन्स लोकांना सांगता, की मग तुम्ही शांतपणे काम करता? कमेंटमध्ये नक्की सांगा.